नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023चे सगळ्यात शेवटचे सेक्शन, दॅट इज सेक्शन 170. चला एक विचार करूया. एक असा कायदा जो तब्बल 150 वर्ष म्हणजे कित्येक पिढ्या आपल्या कायदेशीर प्रणालीचा भाग होता, तो अचानक बदलला जातो. मग त्या जुन्या कायद्यानुसार देशभरातल्या कोर्टांमध्ये जे लाखो खटले चालू आहेत त्यांचं काय? आज आपण याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आणि ते लपले भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 170 मध्ये. हे कलम आहे निरसन आणि व्यापृत्तीबद्दल. खरंच हा खूप महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे, नाही का? जरा कल्पना करा, 150 वर्षांपासून चालत आलेला कायदा एका रात्रीत बदलतोय. मग त्या जुन्या कायद्याच्या आधारावर न्यायालयात लढले जाणारे हजारो किंबहुना लाखो खटले, अपील आणि जे पोलीस तपास चालू आहेत त्या सगळ्यांचं भवितव्य काय असेल? सगळी कायदेशीर प्रक्रिया अचानक थांबेल का? एक मोठा गोंधळ उडेल का? तर या प्रश्नाचं उत्तर सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आज आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. सगळ्यात आधी आपण कायद्यातला हा मोठा बदल समजून घेऊ. मग कलम 170 हे एका सुरक्षा कवचासारखं कसं काम करतं ते बघू. त्यानंतर निरसन आणि व्यावृत्ती म्हणजे नेमकं काय, त्यामागे कोणते कायदेशीर सिद्धांत आहेत आणि कोर्टात याचा वापर कसा होतो हेही आपण पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेच्या दृष्टीनं काय लक्षात ठेवायचं याचीही उजळणी करू. चला तर मग सुरुवात करूया. आपण जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर दडलंय भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या एकाच कलमात. आणि ते कलम आहे कलम 170. चला या महत्त्वाच्या कलमाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. आणि इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती कायमची लक्षात ठेवा. आता आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्ट असं म्हणणार नाही. आता तो आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023. परीक्षेमध्ये ही चूक अजिबात करायची नाही. कायद्याचं नाव आणि कलम क्रमांक दोन्ही अगदी अचूक लक्षात ठेवायला हवं, कारण न्यायपालिका आणि APO परीक्षांमध्ये हीच अचूकता तुम्हाला इतरांपेक्षा पुढे नेते. आणि हे कलम तर इतकं महत्त्वाचं आहे कारण ते आपल्या कायदेशीर प्रक्रियेतलं सातत्य आणि निष्पक्षता टिकून ठेवतं. आता या कलमाची रचना बघा, खूप विचारपूर्वक केली आहे. याचं पहिलं उपकलम म्हणजेच सबसेक्शन 1 सरळ सांगतं की 1872चा जुना कायदा आता रद्द झालाय. म्हणजे द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 इज हिअर बाय रिपील्ड. पण खरी गंमत आहे दुसऱ्या उपकलमात, ज्याला सेव्हिंग क्लॉज किंवा व्यावृत्ती खंड म्हणतात. हे अगदी असं आहे, समजा आपण जुन्या नियमांनी एक खेळ खेळतोय आणि मध्येच कुणीतरी नवीन नियम आणले तर गोंधळ उडेल, बरोबर? हा सेव्हिंग क्लॉज तेच थांबवतो. तो म्हणतो, अरे थांबा, जे खेळ आधीच सुरू झाले आहेत ते जुन्याच नियमांनी पूर्ण होतील. नवीन नियम फक्त नवीन सुरू होणाऱ्या खेळांनाच लागू होतील. बघा किती सोप्या पद्धतीने हा पेच सोडवला आहे. म्हणूनच आपण म्हणू शकतो की कलम 170 हे आपल्या कायदेशीर प्रणालीसाठी एका सुरक्षा कवचासारखं आहे. जेव्हा कायद्यांमध्ये मोठे बदल होतात तेव्हा एक प्रकारची अनिश्चितता येते. अशावेळी हे कलम चालू खटल्यांना आणि त्यातील पक्षांच्या हक्कांना संरक्षण देण्याचं काम करतं. हे सुनिश्चित करतं की न्यायाची गाडी रुळावरून खाली उतरणार नाही आणि कोणताही अनावश्यक गोंधळ निर्माण होणार नाही. आता या कलमातले काही महत्त्वाचे शब्द समजून घेऊया. पहिला शब्द आहे निरसन, म्हणजेच रिपील. याचा सरळ अर्थ आहे की जुना 1872चा कायदा आता अधिकृतपणे संपला आहे. पण दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे व्यावृत्ती खंड किंवा सेव्हिंग क्लॉज. हा एका टाईम कॅप्सूलसारखा आहे. तो जुन्या कायद्यानुसार सुरू झालेल्या सगळ्या प्रकरणांना सुरक्षित ठेवतो. तिसरा आहे कट ऑफ पॉइंट, म्हणजे ती तारीख ज्या दिवसापासून नवीन कायदा लागू होईल. आणि चौथा आहे कायदेशीर कल्पना किंवा लीगल फिक्शन, म्हणजे कायदा असं गृहीत धरतो की जे खटले जुन्या कायद्यानुसार सुरू झाले आहेत त्यांच्यासाठी नवीन कायदा जणू अस्तित्वातच नाहीये. ही एक कायदेशीर सोय आहे. ठीक आहे, हे सगळं तर आपण थिअरीमध्ये समजून घेतलं, पण प्रत्यक्षात कोर्टात हे कलम कसं काम करतं? चला याची कार्यपद्धती समजून घेऊया. ती खूपच सोपी आणि तर्कशुद्ध आहे. आता या स्लाइडकडे नीट लक्ष द्या, कारण इथेच या कलमाचा सगळा सार आहे. बघा, कायदा लागू झाल्यावर एक कट ऑफ तारीख निश्चित होईल. समजा ती तारीख आहे 1 जुलै 2024. आता या तारखेच्या आधी सुरू झालेला कुठलाही खटला, तो कितीही वर्ष चालो, तो जुन्या म्हणजेच 1872च्या कायद्यानुसारच चालवला जाईल. आणि 1 जुलै 2024 रोजी किंवा त्यानंतर सुरू होणाऱ्या प्रत्येक नवीन खटल्यासाठी नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 लागू होईल. किती सोपा आणि स्पष्ट आहे बघा.
आता हे जे कलम 170 आहे हे असं अचानक आलेलं नाहीये. याच्यामागे कायद्याची काही मूलभूत आणि खूप महत्वाची तत्त्व आहेत. ही तत्त्व न्याय आणि निष्पक्षतेचा पाया आहेत. चला त्या सिद्धांतांबद्दल थोडं जाणून घेऊया. यातलं सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व आहे पूर्वलक्षी प्रभावाविरुद्धचे तत्त्व. म्हणजे काय? तर सोप्या भाषेत तुम्ही आज एखादा नियम बनवून काल केलेल्या गोष्टीसाठी कोणाला शिक्षा देऊ शकत नाही. कायदा नेहमी पुढे बघतो, मागे नाही. हे तत्त्व लोकांचे हक्क अबाधित ठेवतं आणि कायदेशीर अनिश्चितता टाळतं. आणि कलम 170 हे याच महत्त्वाच्या तत्त्वाचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि याच तत्वाला कायद्याच्या भाषेत एका सुंदर लॅटिन मॅक्झिमने ओळखलं जातं, लेक्स प्रॉस्पिसिट नॉन रेस्पिसिट. याचा अर्थ अगदी सरळ आहे, द लॉ लुक्स फॉरवर्ड नॉट बॅकवर्ड. म्हणजे कायदा पुढे पाहतो, मागे नाही. हे काही शब्द कलम 170चा संपूर्ण सार आपल्यासमोर ठेवतात. हाच या कलमाचा आत्मा आहे. चला आता थिअरीमधून प्रॅक्टिसकडे वळूया. एखादे वकील किंवा न्यायाधीश कोर्टात या कलमाचा वापर नेमका कसा करतात, काही व्यावहारिक उदाहरणांमधून हे समजून घेऊया. या स्लाइडवरची उदाहरणं बघा. समजा नवीन कायदा लागू होण्याच्या फक्त 1 दिवस आधी जरी एखादा फौजदारी खटला सुरू झाला असेल, किंवा हायकोर्टात एखादा अपील पेंडिंग असेल, किंवा अगदी पोलिसांचा एखादा तपास चालू असेल, या तिन्ही परिस्थितीत आणि अशा इतर सर्व प्रलंबित प्रकरणांमध्ये फक्त आणि फक्त जुना कायदा म्हणजे भारतीय पुरावा कायदा 1872 हाच लागू राहील. नवीन कायदा या प्रकरणांना लागू होणार नाही. आणि लक्षात घ्या, हे तत्त्व फक्त कायद्याच्या पुस्तकात नाहीये, तर आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एका ऐतिहासिक खटल्यात यावर शिक्कामोर्तब केला आहे. तो खटला म्हणजे गरिकापती विरय्या विरुद्ध एन सुब्बिया चौधरी. या महत्त्वाच्या निकालात कोर्टाने एक गोष्ट स्पष्ट केली, ती म्हणजे अपील करण्याचा हक्क हा एक निहित अधिकार आहे, म्हणजेच वेस्टेड राईट आहे. याचा अर्थ काय? तर ज्या दिवशी कोर्टात केस दाखल होते त्याच दिवशी त्यावेळच्या कायद्यानुसार अपील करण्याचे जे हक्क असतात ते त्या व्यक्तीला मिळून जातात. नंतर जरी कायदा बदलला तरी ते हक्क काढून घेतले जाऊ शकत नाहीत. आणि आपलं कलम 170 मधील सेव्हिंग क्लॉज बरोबर याच निहित अधिकारांचं संरक्षण करतो. आता ही स्लाइड बघा. ही या संपूर्ण बदलाचं चित्र किती छान स्पष्ट करते. एका बाजूला आहे आपला जुना ऐतिहासिक भारतीय पुरावा कायदा 1872 आणि दुसऱ्या बाजूला आहे नवीन आधुनिक भारतीय साक्ष अधिनियम 2023. ह्या दोघांच्या मध्ये जो कायदेशीर बदलाचा काळ आहे त्या दरीवर एक मजबूत पूल बांधण्याचं काम करतं आपलं कलम 170. आणि ह्याच पुलामुळे हा बदल कुठलाही गोंधळ न होता अगदी सहज आणि सुरळीतपणे पार पडतोय. तर मग आपण या कलमाला इतकं महत्त्व का देतोय? कारण हे फक्त एक कलम नाहीये, हे आपल्या कायदेशीर कार्यवाहीमध्ये सातत्य सुनिश्चित करतं. हे होणारा संभाव्य गोंधळ आणि अन्याय टाळतं. हे प्रलंबित खटल्यांमधल्या पक्षांच्या अधिकारांचं संरक्षण करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे आपल्या संपूर्ण कायदेशीर प्रणालीमध्ये स्थिरता आणि विश्वास टिकवून ठेवतं. चला आता आपण थेट परीक्षेच्या तयारीवर येऊया. या कलमावर आधारित परीक्षेमध्ये नेमके कसे प्रश्न येऊ शकतात यावर आता आपण लक्ष केंद्रित करूया. जे विद्यार्थी न्यायपालिका आणि एपीओ परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी आता नीट लक्ष द्या. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये निरसन आणि व्यावृत्तीची तरतूद कोणत्या कलमात आहे? उत्तर अगदी सोपं आहे, कलम 170. पण मेन्समध्ये प्रश्न असा थेट नसेल. तिथे तुम्हाला एक प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाईल. उदाहरणार्थ, एक खटला जुना कायदा अस्तित्वात असताना सुरू झाला होता, आता नवीन कायदा आला आहे, तर कोणता कायदा लागू होईल? तेव्हा तुम्हाला याच कलमाचा आधार घेऊन सविस्तर उत्तर लिहावं लागेल. चला जाता जाता एक जलद उजळणी करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, कलम क्रमांक आहे 170 आणि कायद्याचं नाव आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023. दुसरी, याची मूळ संकल्पना आहे निरसन आणि व्यावृत्ती, म्हणजे जुना कायदा रद्द झालाय पण चालू खटले पूर्णपणे सुरक्षित आहेत. आणि तिसरी, यात सगळ्यात महत्त्वाचा आहे तो कट ऑफ तारीखचा नियम. बस एवढं लक्षात ठेवलं की झालं. आणि आजचा हा भाग संपवताना एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. विचार करा, जेव्हा देशाचे मोठे कायदे बदलतात तेव्हा सामान्य माणसाच्या मनात एक प्रकारची अनिश्चितता येते. अशावेळी कलम 170 सारखी एक तरतूद जी निष्पक्षता आणि सातत्य टिकवून ठेवते, ती आपल्या न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी किती महत्त्वाची भूमिका बजावत असेल यावर नक्की विचार करून बघा. न्यायपालिका, एपीओ आणि इतर कायद्याच्या परीक्षांशी संबंधित अशाच महत्त्वाच्या विषयांना सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी गंगा एज्युकेशनशी जोडलेले रहा. आपल्या परीक्षेच्या तयारीमध्ये आम्ही नेहमीच आपल्यासोबत आहोत.
हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.